नालासोपाऱ्याच्या पूर्व भागात जोरदार पावसामुळे पाणी साचलंय। नालासोपारा सेंट्रल पार्क, रेल्वे स्थानक परिसर, तुळींज, अचोळा या परिसरात गुडघाभर पाणी आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, आत्ताची नेमकी स्थिती काय आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? जवळपास मांडीच्या वर पाणी जे आहे या रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आज रविवारचा दिवस आहे। या रविवारच्या दिवशी या ठिकाणी कुटुंब लहान मुलं हे सगळेजण या पाण्यामध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप आणि पोहण्याचा आनंद घेत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हीच परिस्थिती जी आहे नालासोपारा पूर्वेचा जो सेंट्रल पार्क, आचोळे रस्ता, तुळिंग रस्ता, स्टेशन परिसरातला आजूबाजूचे पूर्ण रस्ते जे आहेत हे मांडी इतक्या पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि सर्व जे आज रविवारच्या दिवसाचा जे फॅमिली आहेत लहान मुलांना घेऊन या ठिकाणी पाण्यामध्ये येऊन पोहत असताना आपल्याला पाहायला मिळतात। अक्षरशः लहान लहान मुलं हे या ठिकाणी पोहत असून सगळीकडे आपल्याला आनंद घेत असताना आपल्याला दिसतात। अक्षरशः असं वाटतंय की खरंच हे नालासोपाऱ्याचे रस्ते आहेत की या ठिकाणचा तलाव आहे हे सुद्धा हे चित्र बघून आपल्याला लक्षात येत आहे। कारण रविवारचा दिवस आहे, अनेक जण पिकनिकला जातात, मात्र सगळीकडे पाणीच पाणी साचलं असल्यामुळं या ठिकाणचे रस्ते हे पूर्णपणे जलमय होऊन तलावाचं स्वरूप जे आहे या रस्त्यांना पूर्णपणे आलेलं आहे। त्यामुळे हे दृश्य जर आपण हे अतिशय बोलकं दृश्य आहे की हे तलाव आहे की रस्ता आहे हे सुद्धा कळत नाहीये। सर्व फॅमिली जी आहे आपल्या लहान मुलांना घेऊन एखाद्या रिसॉर्ट मधला तलावाचा आनंद घ्यावा त्याप्रमाणे या रस्त्यावरल्या साचलेल्या पाण्याचा आनंद घेत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। नालासोपाऱ्याचा स्टेशन परिसर हे सकाळपासूनच पाण्याखाली गेलेला होता। सकाळी पावसाने विश्रांती घेतली। नक्कीच विजय, मात्र ह्या साचलेल्या पाण्यात अशा प्रकारे उतरणं हे धोकादायक ठरू शकतं, आजारांना निमंत्रण देणारं सुद्धा ठरू शकतं। अपडेट्स घेत राहूच, तुर्तास धन्यवाद। नालासोपारा रेल्वे स्थानकावर रुळावर पाणी साचलं। नागरिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात ही स्थिती रेकॉर्ड केली। नालासोपाराचे अनेक भाग एकीकडे जलमय झालेले आहेत। आचोळा, तुळींज हा सगळा परिसर आपण जलमय असल्याचं आत्ताच पाहिलं, तर रेल्वे रुळावर सुद्धा पाणी साचलं। पूरा भरा हुआ है लबालब और बारिश अभी कंटिन्यू हो रही है। लेकिन आप लोग को दिख रहा है ट्रेन आ रही है ईस्ट स्टेशन के पास का इलाका पूरा भरा हुआ है, कमर तक पानी पूरा भरा हुआ है। ये स्टेशन रोड है, 4 नंबर प्लेटफॉर्म के बाहर। Oh my God!